वाव, मस्तपैकी मुसळधार पाऊस चालू झालेला आहे. मस्त. या पावसात गरमागरम भजी खायला कोणाकोणाला आवडते कमेंट करा जरूर. चला तर आपण रेसिपी बघूया आता. मस्त पाऊस चालू झालेला आहे. ती कांदा भाजी बनवण्यासाठी मी हे 4 कांदे घेतले, सालं काढून घेतली, चांगली कापून घेते. आपल्याला असे मीडियम साईजचे ना मी घेतलेले, गोल बघून घ्यायचे तसे व्यवस्थित, आणि कसे कटिंग करायला व्यवस्थित होतात ना ते काढायचंय देठाचं, आणि एकदम पातळ पातळ उभे असे चिरायचे. असे मी सगळे कांदे चिरून घेते. इथे कांदे मी चिरून घेतले. थोडेसे ना वेगवेगळे जरा थोडेसे करून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचे, हळद टाकायची आहे, आणि 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचे, जेणेकरून त्याला पाणी सुटेल. आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीये, नाही सोड्याचा वापर करणार आहे. तरी पण आपली भजी मस्तपैकी बाहेर जशी भेटते तशी थोडंसं असं हाताने हे करून घ्यायचंय. म्हणजे कसे, हे बघा असे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ पण टाकते. सगळं मिक्स करायचं, आणि हे बघा असे पाहिजेत आपल्याला. बघा 10 मिनिटं झालेले आहेत. आता हे अर्धा कप एवढं मी बेसन टाकते यामध्ये. पाणी अजिबात नाही टाकायचं, मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे कांद्याला. त्यानंतर 2 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ आहे. 1 टेबलस्पून धने घेतलेत मी थोडेसे असे क्रश करून. त्यानंतर ओवा घ्यायचा, थोडासा ओवा घेतलाय मी, हाफ टीस्पून, थोडासा हाताने असा क्रश करायचंय. त्यानंतर मिरच्या घेतल्या 2 ते 3, जरा अशा उभ्याच मी कापून घेतलेले. त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर. मस्तपैकी हे असं सगळं मिक्स करून घ्यायचंय. आणि याची भजी काढायची आपण. तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. अजिबात पाणी वापरायचं नाहीये, नाही सोडा वापरायचा आहे. हे बघा असं पाहिजे आपल्याला. तापलेलं आहे. आता मी भजी सोडते. असं थोडे थोडे करून ही बघा भजी टाकायची. एकदम स्लो फ्लेम वरती नाही तळायची आहे, नाहीतर तेल पिणार भजी, तेलकट होणार. एकदम मीडियम टू हाय फ्लेम वरती हे करायचे. दोन मिनिटं त्याला अजिबात हात नाही लावायचंय. पूर्णपणे ते व्यवस्थित शेकलं ना की त्याच्यानंतर परतायचे. मस्त बाहेर पाऊस पडतोय, आणि अशी कांद्याची भजी मिळाली तर काय मस्तपैकी एकदम. कोणाकोणाकडे पाऊस पडतोय कमेंट करून जरूर सांगा. आणि ही भजीची रेसिपी ट्राय करून बघा. सगळीजण भजी बनवत असतील, पण एकदा अशी पण ट्राय करून बघा. खूप मस्त होते, कुरकुरीत अशी. बाहेर आपण जशी खातो ना, आता मी एक थोडी छोटी छोटीशीच हे केलेली आहे, म्हणजे कशी व्यवस्थित ती आतून आतपर्यंत ना शिजते. नाहीतर कधी कधी असं पीठ पीठ असं लागतं. ही बघा मस्तपैकी भजी आता रेडी झालेली आहे. काढून घेते मी. परफेक्ट एकदम तळली गेलेली आहे. थोडंसं तेल असं नितळू द्यायचंय, म्हणजे कशी तेलकट नाही होणार. आणि टिश्यू पेपरवर मी काढून घेते. भाज्या मी करून घेते.